हाय हॅलो नमस्कार, मी सिद्धू साळुंखे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आहे श्रावणातला शेवटचा शनिवार। आज मी निघालो 11 मारुतीच्या दर्शनासाठी। आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि भन्नाट होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल। तर आता आम्ही पहिल्यांदा कराडमध्ये जाणार आहे आणि मग तिथून आम्ही चाफळमधले 2 मारुती करणार आहे, असा आत्ताचा तर प्लॅन आहे सध्याचा। तर आता इथून आपण निघूयात आणि लवकरात लवकर चाफळमध्ये पोहोचूयात, कारण आज शेवटचा शनिवार असल्यामुळे गर्दी असण्याची शक्यता आहे। आता आम्ही पोहोचलो चाफळमध्ये आणि खूपच गर्दी आहे, तर दर्शनासाठी किती वेळ लागतोय आता बघूयात आपण, चला। रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी म्हणजे चाफळ। समर्थ रामदासांनी महाबळेश्वर पासून कराडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली। रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव सुरू केले आणि या चाफळमध्ये असणारे राम मंदिर आणि 11 मारुतीपैकी 2 मारुती या ठिकाणी आहेत। हे राम मंदिर समर्थांनी सन 1648 मध्ये आपले शिष्य व गावकऱ्यांच्या मदतीने बांधण्यात आलं आणि या राम मंदिरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दान धर्म केला होता। या राम मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते। समर्थ रामदास यांना श्री प्रभू रामचंद्रांनी दृष्टांत दिला। त्यांनी त्यानुसार जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातून 2 मूर्त्या बाहेर काढल्या, एक प्रभू श्री रामांची आणि दुसरी अंगलाई देवीची। समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली आणि अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापन करण्यात आली। श्रीरामाची मूर्ती दोन्ही हात जोडून उभी आहे आणि या मूर्ती समोर नम्र हनुमानाची मूर्ती असली पाहिजे, म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली। ही मूर्ती सुमारे 6 फूट उंचीची आहे। चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी बांधलेले मंदिर सुमारे 350 वर्षातही चांगल्या स्थितीत आहे। आता आमचं दास मारुतीचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही निघालो प्रताप मारुतीला। दास मारुती हा जे राम मंदिर आहे त्याच्याच पुढे दास मारुतीचं मंदिर आहे आणि प्रताप मारुती आहे तो एक्झॅक्टली राम मंदिराच्या पाठीमागे आहे। तर आता आपण प्रताप मारुतीचं दर्शन घेऊयात, चला। इथे एक्झॅक्टली खाली भुयार आहे, आता भुयारामध्ये जाऊयात आपण। ही आहे समर्थांची ध्यान गुंफा। भुयारामध्ये आलोय आता आपण आणि खूपच छोटं भुयार आहे। आज जाऊन अजून बघूयात आपण। रामदासांनी चाफळमध्ये 2 मारुती स्थापन केले, त्यातील हा दुसरा मारुती म्हणजे प्रताप मारुती। याला वीर मारुती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या मंदिराचं शिखर 50 फूट उंच आहे आणि या मारुतीची मूर्ती भीमरूपी स्त्रोतामध्ये वर्णन केल्यासारखी आहे। मूर्तीच्या मस्तकावरती मुकुट आणि कानात कुंडले आहेत। कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत आणि ही मूर्ती नेटकी व सडपातळ आहे।
आता आपण आहे वीर मारुती शेजारी आणि हे मंदिर राम मंदिराच्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे आणि इथून आपण आता शिंगणवाडीला जाणार आहोत. आता आपण पोहोचलोय शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे आणि पाठीमागे आहे तो हा शिंगणवाडीचा मारुती आहे आणि थोडासा पाऊस चालू झालेला आहे. पोचले शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे. हा मारुतीला खडीचा मारुती असं सुद्धा म्हटलं जातं. आता इथून जाणार आहे आपण माझगावच्या मारुतीला आणि तिथला मारुती करून आपण उमरच्या मारुतीला जाणार आहोत. ही आहे शिंगणवाडीचा खडीचा मारुती किंवा याला बाल मारुती असंही म्हटलं जातं. समर्थांनी 1650 साली याची स्थापना केली. हे मंदिर 11 मारुतीपैकी सर्वात लहान मंदिर म्हणून ओळखलं जातं. ही मूर्ती 4 फूट उंच आणि उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती जिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू असल्याचं दिसून येतं. आपण आता आहे माझगावच्या मारुतीच्या इथे आणि इथनं आपण जाणार आहे उमरच्या मारुतीला. इथलं दर्शन घेऊन आता उमरच्या मारुतीला जाऊया. हे आहे माझगावच्या मारुतीचं मंदिर आणि जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिराला नवे रूप देण्यात आलं आहे. या गावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक दगड होता. या दगडाला समर्थांनी मारुतीचं रूप दिलं आणि ही 5 फूट उंचीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारण्यात आली. या मारुतीचं व्यवस्थापन आजही चाफळ येथूनच केलं जातं. हा आहे उमरच्या मठातील मारुती. या मारुतीची स्थापना समर्थाने 1650 मध्ये केली. या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. समर्थ चाफळवरून उमरला दररोज अंघोळीसाठी येत असत. एकदा समर्थ नदीमध्ये स्नान करत असताना ते बुडू लागले. तेव्हा स्वयं मारुतीने त्यांना सुखरूप बाहेर काढलं अशी आख्यायिका सांगितली जाते. समर्थांना उमरज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थांनी मारुतीच्या देवाची स्थापना करून चुना, वाळू आणि तागाने मारुतीची देखणी मूर्ती तयार केली. उमरच्या मारुतीचं दर्शन करून आता आम्ही बाहेर आलो आणि इथनं आम्ही जाणार आहे मसूरच्या मारुतीला. आणि मसूरचा मारुती इथनं किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर आहे. हे आहे मसूरच्या मारुतीचं मंदिर आणि या मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये करण्यात आली. 5 फुटाची चुन्यापासून बनवलेली पूर्वाभिमुखी असलेली मारुतीची मूर्ती अतिशय सौम्य आणि प्रसन्न आहे. मारुतीच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळ, कमरेला मखेला आणि पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दिसतो. अशी ही सुंदर मारुतीची मूर्ती आहे. दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि इथून आपण जाणार आहे ते शहापूरच्या मारुतीला. हा मारुती आपला 11 मारुतीपैकी 6वा मारुती कंप्लीट झाला आणि इथून आता शहापूरचा मारुती करून 32 शिराळा जाणार आहोत.
हा आहे शहापूरचा प्रताप मारुती, याला जुन्याचा मारुती असं देखील म्हटलं जातं. या मारुतीची स्थापना सन 1645 साली करण्यात आली. हा मारुती 11 मारुती मधील सर्वात पहिले या मारुतीची स्थापना केली आहे. ही 7 फूट उंच असणारी मूर्ती जुन्यापासून बनवलेली आहे आणि ही मूर्ती काहीशी उग्र दिसते आणि या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. असं हे शहापूरच्या मारुतीचं रूप आहे. आपण शहापूरच्या प्रताप मारुतीचं दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आपलं कराड तालुक्यातील 7 मारुती कंप्लीट झालेत आणि इथून आपण जाणार आहे ते 32 शिराळे या ठिकाणी आणि तिथले राहिलेले सगळे मारुती कंप्लीट करणार आहोत. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असणारे 32 शिराळे येथे समर्थांनी 11 मारुतीपैकी एक मंदिर स्थापन केलं. या मंदिराची स्थापना सन 1655 साली करण्यात आली. हे मंदिर देखणं असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फूट उंच असलेली ही मूर्ती चुन्यापासून बनवलेली आहे आणि ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे. या मूर्तीवर कटिवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवण्यात आले आहे. मूर्तीच्या डोक्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूस झराके आहेत, ज्यामधून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. आपण आता शिराळ्याच्या मारुतीचं दर्शन घेतलंय आणि इथून आपण पारगावला जाणार आहे. पारगावच्या मारुतीतून 21 किलोमीटर आहे. हा आहे पारगावचा मारुती, याला बाल मारुती असंही म्हटलं जातं. 11 मारुतीपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती. सपाट दगडावर कोरलेली 1.5 फुटाची ही मूर्ती आहे. या मूर्तीवर शेंदूर नसून केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याचा आविर्भावात ही कोरलेली आहे असं दिसून येतं. मारुतीचं दर्शन करून आता आम्ही निघालोय मनपाडेला आणि इथनं तो मारुती 6.5 किलोमीटर आहे. मनपाडे हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड ज्योतिबाच्या परिसरात आहे. 11 मारुतीपैकी सर्वात दक्षिण दिशेस असलेली या मारुतीच्या देवळाची स्थापना समर्थांनी केली. 5 फूट उंच असलेली ही साधी सुबक मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुखी आहे. जवळपास ओढ्याकाठी सुंदर असे हे कौलारू मंदिर आहे. पोहोचलोय रामलिंग बेट हे या ठिकाणी आणि हा आपला 11 मारुतीपैकी शेवटचा मारुती आहे आणि आता जाऊन इथून आपण मारुतीचं दर्शन घेऊयात आणि इथला संपूर्ण परिसर एक्सप्लोर करूयात.
शेजारी आणि हे पाठीमागे दिसते ते आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि या इथेच आहे जे रामदास स्वामींनी 11 मारुती स्थापन केली त्यातील हा ह्याचा मारुती या इथे आहे। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि हे मंदिर एक्सप्लोर करूया। हे आहे भये बोरगावच्या मारुतीचं मंदिर। या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते, ती रामायणाशी संलग्न आहे। रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येला परतताना येथे बोरगावास वास्तव्यास होते। कृष्णा नदीला त्यावेळी वाळवंट होतं आणि श्रीराम संध्यास्नान करत असताना कृष्णेला पूर येतो। तेव्हा मारुतीने आपले दोन्ही बाहू अडवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले। ते प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाले, त्यामधून एक बेट तयार झाला आणि या क्षेत्राला भये असं नाव पडलं। आणि या मारुतीचे दोन्ही हात पाणी अडवण्याच्या पावित्र्यात दिसून येतात। डोक्यावरती मुकुट, हात दोन्ही मांड्यांच्या बाजूस धरलेले अशी ही भव्य मूर्ती दिसून येते। हे आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला 11 मारुतीपैकी एक मंदिर म्हणजे भये बोरगावचा मारुती आणि याची स्थापना शके 1573 मध्ये करण्यात आली आणि आपलं 11 मारुतीचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच भेटूया असाच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।